बबडी हा काय खाणार आहेस? शिरा कशाचा? रव्याचा. रव्याचा? हा चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया रव्याचा शिरा, जो की बबडीला खूप आवडतो. तर चला तर आता आपण साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण बनवणार आहे शिरा, जो की आमच्या बबडीला खूप आवडतो. आणि पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे सतीश फूड अँड ट्रॅव्हल्स व्लॉग. तर चला बघूया शिऱ्याची रेसिपी. मित्रांनो, चला तर बघूया आपण साहित्य. शिरा बनवण्यासाठी लागणारं तूप घेतलेलं आहे, बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर गरम दूध घेतलेलं आहे, आणि बदाम म्हणजे ड्रायफ्रुट्स मध्ये आपण बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहेत. बदाम आणि काजू आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि त्याचबरोबर थोडस इलायची घेतलेली आहे. इलायची आपल्याला बारीक करून टाकायची. आता आपण अख्खी घेतली, तिला आपण बारीक करणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पॅन छानपैकी गरम झालेला मित्रांनो, आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया. तुपाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचंय, त्याशिवाय शिऱ्याला मजा येत नाही. तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आपल्याला, आणि तूप मेल्ट झालं की आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. रवा छानपैकी भाजून घ्यायचा याच्यामध्ये. चांगला पिवळा होईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा. रवा छानपैकी भाजून घेतलेला. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. काजू बदाम टाकलेले आहे, आणि मनुके नंतर टाकायचे, नाहीतर आता टाकले तर ते हे होतात, चिकट होतं त्याच्यामुळे. हे पण चांगलं परतून घ्यायचं एक वेळ. आपण याच्यात फ्रूट पण ऍड करू शकतो आपल्या सोयीनुसार, म्हणजे आपल्या आवडीनुसार. जसं की काही लोक केळे ऍड करतात. नॉर्मली जो प्रसादाचा शिरा असतो तो केळी ऍड करूनच बनवलेला असतो, म्हणून त्याची एक वेगळी टेस्ट येते. आपण काही फ्रूट्स आता ऍड करणार नाही, पायनॅपल ऍड करू शकतो. तर आपण नॉर्मल विदाउट फ्रूटच बनवणार आहे शिरा. हे बघा, रवा छानपैकी भाजून झालेला आहे, ड्रायफ्रुट्स पण त्याच्यासाठी भाजले छानपैकी. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध गरमच घ्यायचं. दूध किंवा तुम्ही पाणी जरी टाकलं तरी पाणी गरम करून घ्यायचं, थंड नाही टाकायचं. आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून टाकले, त्याचं कारण म्हणजे असं आहे की काही मुलांना बदाम आवडत नसतात, काही मुलांना काजू आवडत नसतात, ते काढून ठेवतात. असं करून टाकल्यामुळे ते काढायचं ऑप्शनच येत नाही, खावंच लागतं. छानपैकी भाजून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करूया. गॅस फास्ट करूया, आणि आपण याच्यामध्ये आता गरम दूध ऍड करूया थोडस. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ऍड करायची. चला तर आपण साखर ऍड करून घेऊया, आणि आता परत एकदा चांगलं शिजवून घ्यायचं, साखर मेल्ट होतं. आणि मग आपला तयार होतोय खुसखुशीत शिरा. आता ह्या स्टेजवरती मित्रांनो आपल्याला इलायची पावडर टाकून घ्यायची. खमंग असा वास येतो इलायची पावडरचा. ह्या स्टेजला आता आपण मनुके टाकून घेऊया, आणि अशा पद्धतीने आपला शिरा तयार झालेला आहे. या खायला. चला तर मग सर्व करूया गरमागरम शिरा. आणि रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि फेसबुक पेजला फॉलो करा. याचा शिरा या खायला.